हाय फ्रेंड्स, कसे तुम्ही सगळेजण? तर आज बनवणार आपण एक चटपटीत नाश्ता जो पटकन होईल. आणि आता कसं उन्हाळा आहे, तर ते उन्हाळ्यात दूध वगैरे खराब होतं, तर सारखं दुधाची पनीरची आपण भाजी वगैरे खाऊन मुलांना कंटाळा येतो, तर त्यापासून आपण एक नाश्ता बनवणार आहे. तर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर टाकलेली. जर मिरची नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालू शकते. इथे कोथिंबीर चिरून टाकलेली आहे मी. आता याच्यामध्ये आपण एक कांदा बारीक चिरून टाकणार आहे. जर तुम्हाला हव्या असेल तर गाजर, शिमला मिरची अशा भाज्या पण तुम्ही याच्यामध्ये चिरून टाकू शकता. बघा. आणि इथं आता आपण हे सर्व आता मिश्रण मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे मी आणि याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करणार आहोत. म्हणजे बघा, आता इथे पाव चमचा मी हळद टाकलेली, 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला किंवा धने जिरे पूड असेल तर ते पण टाका. अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकलेला आहे मी. धने जिरे पूड, चाट मसाला वगैरे थोडा टाकूया आपण. आता इथे अर्धा चमचा धने जिरे पूड टाकलेली आहे आणि थोडा चाट मसाला मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि याच्यामध्ये आपण थोडासा इथे मीठ चवीनुसार टाकून घ्या त्याच्यामध्ये करून. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्याच्यासाठी 4-5 दिवस तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवून द्या. मस्तपैकी राहते. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही याच्यामध्ये काढून शॅलो फ्राय वगैरे करू शकता. इथे बघा, सगळे मिश्रण मी घेतलं मिक्स करून. चांगलं सर्व हाताने मिक्स करून घेणार आहे मी. आणि याच्यामध्ये थोडं वर हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. तर इथे मी माझ्याकडे 2 ब्रेड क्रम्स चुरा केलेला आहे. तो ब्रेड क्रम्सचा चुरा मी याच्यामध्ये घातलेला आहे. त्याला बाइंडिंग पण छान येईल. मस्त. जर तुमच्याकडे बटाटा असेल उकडलेला तो पण थोडासा किसून टाकला तर चांगला होईल. आणि ब्रेड नसेल तर तुम्ही टोस्ट वगैरे त्याचा पण मिक्सरला थोडासा फिरून चुरा याच्यामध्ये टाकू शकता. हे बघा, मिश्रण एकदम मिक्स आपण करून एक गोळा तयार करून घेणार आहोत. मस्त की छान असा गोळा तयार झाला आणि छोटे-छोटे आपण याचे आता कटलेट रेडी करणार आहोत. आता मुलं कशी घरी आहेत त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्ही करून रेडी करू शकता आणि मस्तपैकी बनवून ठेवू शकता. एकदा बनवून ठेवले तर तुम्ही कधीही खाऊ शकता. मुलांना फ्राय करून देऊ शकता. तर हे बघा, मस्त मी इथं गोल आकार केलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे, जर तुम्ही तुमच्याकडे आकाराचे कटर असतील तर त्या आकारामध्ये पण तुम्ही करून ठेवू शकता. तर इथे मी सर्व हे बनवून घेते. बघा, तर थोडंसं दाबून-दाबून असं प्रेस करून बनवले तर चांगले मस्तपैकी रेडी होतात. आणि आपण आता हे सगळे थोडे ब्रेड क्रम्बमध्ये घोळून घेणार आहेत. म्हणजे त्यांना वरून मस्तपैकी कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे आपले पनीरचे कटलेट रेडी होतील. ते बघा, मिक्स करून घेतलेले आणि थोडा वेळ तरी तुम्ही फ्राय करायच्या अगोदर यांना फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्या. म्हणजे कसं ब्रेड क्रम्स यांना मस्तपैकी कोटिंग होतं आणि मस्त त्याचा हे फ्राय करायला ते चांगले होतात. ते बघा, मी सर्व अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत. तर जवळजवळ 7-8 भरपूर याच्या 200 ग्रॅम पनीरमधून भरपूर हे झालेले आहेत. तर इथे मी शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला ड्रीप फ्राय करायचे असेल तरी करू शकता. तर इथे मी पॅनमध्ये 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले हे कटलेट आपण आता फ्राय करणार आहे. तर मीडियम गॅसवर आपण मस्तपैकी याला आता फ्राय करून घेणार. मीडियम गॅसला हे बघा, सर्व टाकून घेतलेले. तर आपण याला 2-3 मिनिटं मीडियम गॅस शिजवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण याला पलटी करून घेऊया. ते बघा, मी एक-एक करून पलटी करून घेतले आणि परत याला आपण 3-4 मिनिटं याला फ्राय करून घेणार आहोत. मस्त गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण त्याला शिजवून घ्या. हे मस्तपैकी असे खायला तुम्ही सॉस किंवा चटणीबरोबर दिले तरी मस्त होतात. तर आता मी परत थोडे पलटी करून त्यांना 2 मिनिटं शिजवून घेणार आहे परत. असे जर तुम्हाला मस्त टेस्टी असे पनीर कटलेट आवडले तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि असे बनवून मुलांना नक्की खायला द्या. बघा किती मस्त असे टेम्प्टिंग झालेले आहेत. तर आता हे आपले रेडी आहेत. तर आपण याच्यामध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये. तर बघा किती मस्त असे टेस्टी झालेले आहेत. तुम्ही सॉसबरोबर, चटणीबरोबर याला खायला देऊ शकता. जर कधी आपण दूध, माहिती आहे आता उन्हाळ्यात दूध लवकर खराब होतं, तर सारखं पनीरची भाजी वगैरे करण्यापेक्षा तर याच्यासारखं असं केलं तरी होऊन जाईल. तर नक्की तुम्ही एकदा बनवून ट्राय करून बघा.
बघा मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.